public others. आणि म्हणून आज क्राऊड किंवा लोक कमी आहे. Where there is a good thing, so always the people they don't come. आणि असं आहे की जिथं चांगली गोष्ट असते किंवा होत असते तिथं नेहमीच लोकांची गर्दी कमी असते. Where there is a bad thing, most of the people they join to see what's going on. आणि जिथं सगळं काही चुकीचं चाललेलं असतं तिथं गर्दी खूप असते. So praise God for everything. सगळ्यासाठी परमेश्वराचा धन्यवाद. This morning I started. I woke up and I started going through the message. आणि आज सकाळी मी उठलो आणि संदेश तयार करण्यासाठी वचनांमधून मी प्रवास केला. I sat to update the message. आणि मी बसलेलो की मी त्या वचनाची तयारी करत आहे किंवा केलेली त्याची उजळणी करावी. And first thing what said that is put up my own. आणि मग त्यापैकी संदेशाचं शीर्षक आहे की परमेश्वराच्या आशीर्वादांचं रहस्य. Or you can say the criteria to receiving God's blessing. आणि आपण असं म्हणू शकतो की परमेश्वराचा आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी काही अटी Okay, so some principles you can say. किंवा काही सिद्धांत आपण म्हणू शकतो, त्याला इंग्लिश मध्ये प्रिन्सिपल म्हणतात. आणि ह्या विषयी आज आपण पाहणार आहे. आणि माझ्या जवळच एक मोबाईल आला आणि एक लॅपटॉप आहे, त्याच्यात जरा कमीच मला दिसत आहे, तरी पण मी प्रयत्न करत. त्याचे शब्द छोटे आहेत पण तरी पण आपण पाहूया. चला. Okay, so most of the time when we talk about the blessings, आणि ज्या वेळेला आपण आशीर्वादाविषयी बोलतो, we say we have to pray. आणि मग आम्ही म्हणतो की आम्हाला प्रार्थना करायला पाहिजे. मग आम्ही म्हणतो की मला प्रभुवचन वाचायला पाहिजे. आणि मग आम्ही म्हणतो की मला मंडळीमध्ये किंवा रविवारच्या उपासनेला जायला पाहिजे. आणि मग आम्ही म्हणतो की मला देवाबरोबर थोडा वेळही घालवला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांनाच बहुतेक ठाऊक आहेत. आणि मग आपल्या लक्षात येते काय, मला आराधनाही करायची आहे, स्तुती करायची आहे. आणि मग मला विश्वासामध्ये पण प्रभूबरोबर राहायचं आहे. आणि मग देवाकडून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मला आज्ञाधारकही व्हायला पाहिजे. आणि हे खरं आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. पण यामध्ये आणखी काय पाहायचं असेल तर काही गोष्टींचं आपल्याला पालन केलं पाहिजे किंवा अनुकरण करायला पाहिजे आशीर्वादांकरिता. आणि आपल्याला विचार केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी कोणत्या गोष्टीतून जात आहे. काय खरं आहे का, मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहत आहे, चालत आहे, किंवा देवाच्या वचनामध्ये मी जगत आहे, त्यामध्ये माझं जीवन चालत आहे का. What exactly I am going through? आणि सत्य काय आहे, कशामधून माझा प्रवास चाललेला आहे. Certain things we really do not notice in our life. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्याच्याकडे आम्ही लक्षच देत नाही किंवा ज्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीये. So additional to all this what we are doing right now, we have to do some more things. आणि मग ज्या गोष्टी आपण करत आहे त्यामध्ये आणखी गोष्टीची काही भर घालायची असेल त्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे आता. Okay, so additional to that we are supposed to honor our parents. आणि मग त्यामध्ये भर घालण्यासाठी म्हणायला गेले तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आम्हाला आमच्या पालकांचा आदर केला पाहिजे. Okay, whether they are spiritual parents or whether they are your biological. मग तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ते आत्मिक असतील किंवा नसतील तरीही तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे. We see most of the people nowadays, the children, they don't respect their children, their parents. आणि आज आपण पाहत आहे की खूप सारी लेकरं जे आहेत आपल्या पालकांचा ते आदर करत नाहीये. Okay, they don't like parents giving them ideas. आणि त्यांना आवडत नाही की आई वडिलांनी त्यांना काहीतरी सजेशन दिलेलं किंवा सल्ला दिलेला त्यांना आवडत नाही. They don't like they interfere in their matters. आणि त्यांना असं वाटतं की आई वडिलांनी किंवा पालकांनी याच्यामध्ये काही लुडबुड करायची नाही. I know what I am doing. That's what their thinking is. आणि मग त्यांनी काय म्हणतात, मला चांगलंच ठाऊक आहे मी काय करत आहे. Okay, so they don't bother. आणि मग त्यांच्याविषयी एवढं काही त्यांनी लक्ष देत नाही. If they try to say something, they say you just shut up now. You can see the Bible. आणि पालक काहीतरी त्यांना सांगायला किंवा बोलायला गेले तर ते म्हणतात की तुम्ही गप्प बसा, आम्हाला माहिती आहे मी काय करतोय. I don't need your help. आणि तुमची काय मदतीची मला गरज I नाही. can do everything.
माझं मी करतो सगळं. But let me tell you something that you have to honor your parents. पण मला तुम्हाला सांगू द्या, हे ऐका की आपल्या पालकांचा आपल्याला आदर केला पाहिजे. It is very important in our life. जीवनामध्ये हे महत्त्वाचं आहे. Second thing is you have to honor your authority. आणि मग त्या आशीर्वादांच्या ह्याच्यामध्ये भर घालण्यासाठी दुसरा मुद्दा म्हणजे आपल्यावरती जे अधिकारी देवाने ठेवलेले आहेत त्यांचाही आम्हाला आदर केला Whether पाहिजे. they are spiritual or whether they are your working president, authority which is there. मग हरकत नाही आहे की तुमच्यावरती असणारे अधिकारी ते आत्मिक प्रार्थना करणारे असतील किंवा जगामधले असतील आणि ते तुमचे अधिकारी असतील. See, they are the people those are authorized by God to be your authority. आणि ते लोक असे आहेत की परमेश्वरानं त्यांना त्या स्थानी ठेवलेलं आहे की ते तुमचे अधिकारी म्हणून आहेत. Okay, most of the time what we do is we do not respect them or we talk negative things about them because we remember all the negative things about the people. आणि खूप वेळा असं काय होतं, आम्ही त्यांचा आदर करत नाही पण नकारात्मक गोष्टी त्यांच्याविषयी आम्ही बोलतो आणि त्यांच्याविषयी आम्ही या गोष्टी आमच्या मुखातून बाहेर काढतो. Okay, so we do not respect them with our heart. आमच्या हृदयापासून आम्ही त्यांचा आदर नाही करत. Okay, we don't respect anybody like that. आणि असंच आम्ही कुणाचाही आदर करत नाही. Okay, if somebody is doing something good, we say, oh, that person is very nice. आणि कोणीतरी काहीतरी चांगलं करत असेल तर आम्ही म्हणतो की हा तो चांगलं करत आहे बघा. But after 10 things good what he has done, if he does one mistake, we say yes. आणि त्यानं 10 चांगल्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यातली एक त्याने चुकीची केलेली, नंतर आपण म्हणतो की हा बघा हे चुकीचं केलेलं He आहे. is right. आणि तो तसंच आहे बघा. Okay, so to respect your authority is very important. आणि मग आम्हाला शिकलं पाहिजे की आमच्यावरती जे अधिकारी देवाने ठेवलेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करावा. Those who serve you, those people are supposed to be honored as well. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे लोक तुमची सेवा करतात, तुमची काळजी घेतात, त्यांचाही आम्ही आदर केला पाहिजे. See, they are there to guide you. They are there to take you through. आणि पहा, जे तुमची काळजी घेतात, तुमची सेवा करतात, ते लोक अशासाठी आहेत की तुम्हाला मार्ग दाखवावा, तुम्हाला सल्ला द्यावा आणि तुमची काळजी घ्यावी यासाठी ते आहेत. So when we respect all these people or more than the other people, it is the thing that we see we are in the God's design, what God has put in our life. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो, या 3 गोष्टी विशेषतः त्यावेळेला आम्ही पाहतो की परमेश्वराने जी योजना केलेली आहे, जे डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही चालतो किंवा त्याच्यात आम्ही येतो. And this is what will lead us to the blessings of the Lord. आणि मग ही गोष्ट जी आहे ती आम्हाला देवाच्या आशीर्वादाने चालण्यासाठी मदत करते. I am going to go in detail in this. आणि यामध्ये मला जरा खोलवरती बोलायचं आहे I will be talking about it. आणि मी त्याविषयी बोलले नव्हता. See, we have to show our love, we have to care for the people, those who are there with us. आणि जे लोक आपल्या बरोबर आहेत त्यांची मला काळजी घेतली पाहिजे, त्यांच्यावर आम्हाला प्रेम केलं पाहिजे. See, those who are in need, we are supposed to go and help them out. आणि ज्यांना गरज आहे ना त्यांना जाऊन आपण मदत केली पाहिजे. It is very important in our life. जीवनामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे. That is also one way we receive the blessings. आणि हाही एक मार्ग आहे त्याच्याद्वारे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. Okay, whatever good things you do, you always receive blessings. आणि पहा, ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही करता त्याच्याविषयी तुम्हाला आशीर्वाद मिळतात, त्यात काही शंकाच नाहीये. Okay, you express your gratitude to God and God blesses you as well. आणि पहा, परमेश्वराप्रती तुम्ही तुमची कृतज्ञता, धन्यवाद प्रकट करता आणि त्याद्वारे प्रभूकडे तुम्हाला आशीर्वाद मिळतो. Right from the first breath when you get up in the morning, till the end you sleep in the night, throughout the night you are sleeping, you are blessed because God is good. पहा, सकाळी उठल्यापासून तुम्ही नाश्ता केल्यापासून संध्याकाळी तुम्ही काम करून दिवसभरामध्ये येऊन घरी झोपूपर्यंत देव तुमच्या बरोबर आहे, त्याचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. But how many of you have thought about it that God has blessed me through these things during the day? आणि मग आपण विचार करतो का आज दिवसभरामध्ये परमेश्वराने या सगळ्या गोष्टींमध्ये मला आशीर्वाद केलेला आहे. We never think about this. कदाचित आम्ही विचारच करत नाही. Okay, what we think is how many difficulties I went through. पण त्याच्या बदल्यात आम्ही काय विचार करतो, आज दिवसभरामध्ये किती त्या ठिकाणी मला समस्यांना सामोरे जावं लागलं, किती कटकट होती, किती समस्या उभा राहिल्या, त्यानं तसं केलं, यानं असं केलं, या गोष्टी आम्ही विचार करतो. Okay, we think about all those things which are not necessary.
आणि मग असं होतं की ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्याचाच आम्ही विचार करत बसतो. Because the negative thoughts will take you to the negative side. मग काय होतं, नकारात्मक ज्या विचार आहेत तुम्हाला नकारात्मकतेकडे घेऊन जातात. Okay, but the positive things will take you to the positive side. पण सकारात्मक गोष्टी ज्या आहेत तुम्हाला चांगल्या आणि सकारात्मक गोष्टीकडे घेऊन जातात. So it is very important to remember the blessings of the Lord throughout the day in your life. आणि म्हणून महत्वाचं हे आहे की पूर्ण दिवसामध्ये परमेश्वराच्या आशीर्वादाने कृपेने जे जे तुम्हाला करण्यास किंवा प्राप्त झालं त्याचा विचार करा. See, every breath you take is a blessing of the Lord. आणि पहा, जे जे श्वास आम्ही घेतो ना ती परमेश्वराचा आशीर्वाद आहे. If God doesn't bless, you will not take any breath. आणि परमेश्वराने मला सुट्टी दिली वाऱ्याला तर आपण आज इथं जगणारच नाही आपण. See, it is not possible that we live without the air. आणि हे शक्यच नाहीये की ऑक्सिजन शिवाय किंवा प्राणवायू शिवाय आम्ही जगू शकू. Okay, whatever we have, the food, we are supposed to praise the Lord. आणि जे अन्न आम्हाला मिळतं त्याच्यासाठी देवाचा आभार माना. I walk through the steps. I must thank God. आणि मग पायऱ्यांवरून तुम्ही तुमच्या शक्तीने वरती चढला, देवाचा त्यासाठी आभार माना. Okay, why? Because you may fall down and you may get hurt. कदाचित असं तुम्ही सहज घेत असाल पायऱ्यांवरून चढणं, पण एखादी व्यक्ती पायऱ्यांवरून पडून त्या ठिकाणी आयुष्यभराची आदू झालेली देखील आपण पाहतो. You are riding a bike, anything can happen. आणि तुम्ही तुमचं वाहन चालवता काही होऊ शकतं. Okay, on your job you can do mistakes. आणि तुम्ही सतर्कतेने काम करत असताना देखील काहीतरी चूक होऊ So शकते. if you start remembering the blessings of the Lord throughout the day, there are number of blessings, Lord blesses you. आणि असं म्हणत बसण्यापेक्षा कशासाठी धन्यवाद देव आता बसलेलो आहे झोपतो, पण या गोष्टीचा विचार करा की एवढ्यामध्ये देवाने मला मदत केलेली आहे, त्यासाठी देवाला How धन्यवाद. many of you do thanks to the Lord at the time of bed? आणि तुमच्यापैकी किती लोक आहेत इथं जे तुम्ही झोपण्या अगोदर परमेश्वराला धन्यवाद करता? Most of the time we say thank you. धन्यवाद. Praise God. Okay, if you are doing that, it's good. Praise God for that. But most of the time what we do is this. आणि तुम्ही जे करत आहात त्याच्यासाठी मी तुमचं कौतुक करतो, पण बहुतांश वेळी आम्ही काय करतो? Okay, we sit for the prayer. आम्ही प्रार्थनेला बसतो In one word we say, Lord, thank you very much. आणि एका शब्दात आम्ही म्हणतो की धन्यवाद देवा. And then the next thing we ask, Lord, I'm going to sleep now, give me good sleep. देवा तू झोपणार आहे, चांगली झोप दे, Okay, take care of me. माझी काळजी घे. Let there be no bad dreams. आणि कसले पण भीतीदायक स्वप्न पडू नको. No, I should not have any other stuff in my life. आणि दुसऱ्या कुठल्या गोष्टीची समस्या येऊ नये. Do not wake me up. मला मध्येच काय उठवू नको बाबा. Okay. So we keep on asking the Lord again and again and again. आणि मग काय करत आहे, आम्ही परत देवाकडे मागतच राहिलेलो आहे. So how much time you spend in giving thanks to the Lord? आणि मग यातून विचार करूया की मी देवाला थँक्यू म्हणण्यासाठी किती वेळ घेतला. How much time? Now you raise your hands. आता तुम्ही तुमचा हात दाखवू शकता की किती वेळ तुम्ही घेतला देवाला धन्यवाद देण्यासाठी. It is just less than a minute. Less than 15 seconds. आणि मग थँक्यू म्हणण्यासाठी काटा लावून किती वेळ लागतो? 15 सेकंड मध्ये ते थँक्यू होऊन जातं. Okay, but people get the whole day what God does. आणि यामध्ये काय होतं की पूर्ण दिवस आमच्या परमेश्वर बापाने आमच्यासाठी काय केलं ते आम्ही विसरून जातो. And we just keep on asking. आणि दिवसभर तर मागितलेलं आहे, पण संध्याकाळी झोपताना देखील आम्ही हात पसरतो आणि Even in the मागतो. bed we need some good rest. We ask our Lord, you do that now. आणि मग झोपताना देखील देवाला एक काम लावतो की मला चांगली झोप यायला पाहिजे. Maybe you had a fight with somebody and then you say, Lord, please take care of that person. He has done like this to me, like this to me, like this to me, and give me good rest. आणि मग कदाचित दिवसभरामध्ये शाळा कॉलेजमध्ये कामावरती कुणाबरोबर वादविवाद झाला असेल, कुणावर भांडण झालं असेल, त्या ठिकाणी ते आम्ही आठवतो, डोक्यात येतो, प्रभू त्याला माफ कर, सोडून दे आणि मला काय तर झोप लागू दे चांगली असं. Okay, so we are only receiving from God. आणि यामध्ये काय होत आहे, आम्ही फक्त मागत आहे देवाकडे. But we never say, Lord, thank you very much. पण आम्ही खूप कमी वेळ घालवतो की देवाला थँक्यू देवा, आभार Lord, आहे you have तुझा. provided 3 times food. आणि मग असं म्हणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी वेळ घालवतो की देवा 3 वेळ जेवलो आज. Okay, you gave me that. तू मला 3 वेळाला जेवण दिलंस. Okay, Lord, thank you very much. You
provided me money. आणि मला पैसे दिलेस देवा. Thank you very much. You have provided me all my needs. आणि माझ्या सगळ्या गरजा पुरवल्यास देवा. Okay, thank you very much for this person in my life. आणि धन्यवाद देवा एक व्यक्ती जो माझ्या जीवनामध्ये तू दिलास यासाठी. Thank you for my wife. Thank you for my sister. Thank you for my brother. धन्यवाद देवा माझ्या पत्नीसाठी, पतीसाठी, आई वडिलांसाठी, भाऊ बहिणी, लेकरांसाठी. Thank you for my children. माझ्या लेकरांसाठी धन्यवाद. Okay, thank you for everything what you have done today. आणि आज जे जे केलंस ना देवा त्यासाठी खूप धन्यवाद. A lot of things we can ask. Thank you. आणि मग खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यासाठी आम्ही देवाकडे धन्यवादाची When वेळ you घेऊन say शकतो. that, Lord also gets looks at you and he say, "Oh, my blessings are always." आणि मग या गोष्टी केल्यानंतर परमेश्वराची कृपादृष्टी आपल्याकडे होते आणि प्रभूही म्हणतो की मुला माझी कृपादृष्टी सदैव तुझ्यावर He आहे. blesses you more than what he is doing. आणि मग आशीर्वाद जेवढे तुझ्याकडे आहेत ना त्यापेक्षा जास्त तुझ्याकडे येते. Because he remembers that you are remembering him for what good things what he has done. मग याचं कारण काय असेल? कारण तुम्ही आठवण करत आहे की परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्याकडे काय काय आहेत. So it is very important to get the blessings. We have to make sure we have to understand the secrets behind this. आणि म्हणून आशीर्वादांमध्ये चालण्यासाठी त्याच्या मागचं जे रहस्य आहे ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे. This one just an introduction. आणि आता हे फक्त प्रस्तावना होती. Okay, it is 15 minutes. संदेशाची प्रस्तावना होती. फक्त 15 मिनिटं झालेले आहेत. Now we see the principles of honoring people. आता लोकांचा आदर करण्याविषयीचे सिद्धांत आपण पाहूया किंवा प्रिन्सिपल ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. It is very important to honor people. आणि पहा हे महत्वाचं आहे की लोकांचा आम्ही आदर आणि सन्मान करावा. As I said, the first thing is to honor your parents. आणि पहिला मुद्दा त्यापैकी मी काय सांगितला की आपल्या पालकांचा आम्ही आदर करावा. Where it is written. आता मला सांगा कुठं लिहिलेलं आहे. In number of places it is written that you have to honor your parents. आणि खूप ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्या पालकांचा आदर सन्मान करा. Very first thing you are supposed to listen from the Exodus 20th chapter at 12th verse. आणि पहा अनुवाद मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आम्ही आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. 10 commandments. 10 आज्ञांमध्ये आपल्याला दिसतं. Okay. निर्गम 20 मध्ये पण दिसतं. Okay. So it says you have to honor your parents. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे की तुझ्या आई वडिलांचा काय कर. शब्द तर लिहूया. Okay. You have to honor your parents. आणि मग आपल्या पालकांचा आपल्याला आदर केला पाहिजे. Whether they are spiritual or biological. आणि प्रश्न असा नाहीये की ते बाबा आत्मिक आहेत तरच मी आदर करेन, नाही ते जगातले आहेत तरच मी, असा प्रश्न नाहीये. आदर म्हणजे आदर करायचंच आहे. See, biological parents will lead you to the daily life. आणि पहा जे तुमचे पालक आहेत किंवा आई वडील आहेत ते तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन किंवा मार्ग दाखवत But असतात. the spiritual parents will take you to the spiritual realm throughout the day. पण आत्मिक जे तुमचे आई वडील आहेत ते तुम्हाला पूर्ण दिवसामध्ये पूर्ण आयुष्यामध्ये तुमचं मार्गदर्शन देवाच्या वचनांमध्ये करत See, असतात. both of these parents, they build your foundation in the Lord. पहा दोन्ही जे पालक आहेत तुमचं जीवनाचा पाया प्रभूमध्ये बांधत असतात. Okay, your physical and spiritual needs, they look after. तुमची शारीरिक आणि आत्मिक गरज या दोन्हीकडे त्यांचं लक्ष असतं. Okay, so we are supposed to honor them. म्हणून आम्हाला त्यांचा सन्मान केला पाहिजे. It is very important. जीवनामध्ये हे महत्वाचं आहे. Honoring them means respecting them, आणि आदर करणे म्हणजे त्यांचा सन्मान करणं. not to go rebellious against them. आणि मग पालकांविषयी त्या ठिकाणी बंडखोर होणं नाहीये. Okay, you are not supposed to be rebellious with your parents. आणि आपल्या पालकांबद्दल किंवा त्यांच्या विरोधात बंडखोरी होणे म्हणजे सन्मान नाहीये. Okay, most of the time this happens in our life. जीवनामध्ये खूप वेळा असं होतं. I went through this when I was young. आणि मी काय तुमचं सांगत नाही, मी पण यातनं गेलेलो आहे ज्यावेळी मी तरुण होतो. Okay, at that time I was not knowing about the Lord much. आणि मग माझ्या तारुण्याच्या दिवसांमध्ये देवाला मी एवढं काय ओळखत And नव्हतो. mostly what problems you have is not with your father, it's with your mother. आणि खूप वेळा काय होतं पालक या नात्याने आपला समस्या जे असते आपला प्रॉब्लेम पप्पांबरोबर नसतो, प्रॉब्लेम कुणाबरोबर असतो, मम्मी बरोबर असतो. Why? त्याचं कारण काय? Because father is not at home. पप्पा घरी नसतात जास्त वेळ. My father used to go today morning, माझे पप्पा जे आहेत जर आज सकाळी गेले they used to come after 4 days. मग ते 4 दिवसांनी परत यायचे. So 4 days my brother used to look after me.
आणि मग 4 दिवस कोण असायचं? मम्मी आमच्याकडे पाहायची, ती काळजी घ्यायची. चंदा कुठे गेलास? आणि ते म्हणायचे कुठे गेला होतास? काय करत होतास? काय करत होतास? एवढा वेळ का? एवढा वेळ का लागला? एव्हरीथिंग गेलास. मग ते सारखं सारखं विचार करणार, ते हे कुठे गेला, काय केलास, ते केलास, हे केलास. The time you step out from the home, आणि जसं घराच्या बाहेर पाऊल टाकणार आहे, कुठं चाललायस? मग ते आतून आवाज येणार, कुठे चाललायस रे? तर कुठं चाललाय? म्हणजे खेळायला चाललोय. आता जाऊ नकोस, आता बस घरात. आता किती वाजले घड्याळात? 7 वाजले. संध्याकाळी 7 वाजले. आता कुठं चाललाय? हे काही वेळ नाहीये खेळायला जायची. आणि मग मला कसं तरी राग यायचं, काय असंच आहे बाबा, असं रोजच चाललेलं आहे. आणि मग मम्मी बरोबर माझा वादविवाद व्हायचा. आणि मग मी असं म्हणायचं की सारखं बाबा हिचं असंच आहे, तसंच करते. आणि मग काय झालं की माझा तिच्याप्रती जो आदर होता तो मी गमावू लागलो. त्याचं कारण काय होतं? जे नकारात्मक जे विचार होते ते माझ्या मनामध्ये एक घर बांधू लागले. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? तिचा आदर किंवा सन्मान करण्याच्या गोष्टीपासून मी लांब लांब होऊ राहिलो. आणि मग खूप दिवसांनी किंवा खूप समयाने मला कळू लागलं की मी हे केलेलं आहे. ज्यावेळेला मी प्रभूकडे आलो, मला देवाची चांगली ओळख पण त्या समजण्यामध्ये किंवा ते ओळखण्यामध्ये एवढे वेळ आणि वर्ष गेले की ते गेलेला समय मला परत मिळालेला नाही. आणि त्या ज्या समयामध्ये मला तिला आदर किंवा सन्मान द्यायचा होता तो मला आता परत तिला देण्यासाठी मला मिळाला नाही. पण ज्या वेळेला मला प्रकाश पडला माझ्या डोक्यामध्ये, मला लक्षात आले की आता ती माझ्याकडे नाहीच आहे, ती निघून गेली. आणि पहा, या दिवसांमध्ये आम्ही असं पाहत आहे की काही लेकरं आपल्या पालकांना त्या ठिकाणी ओल्ड एज होम मध्ये टाकत आहेत, वृद्धाश्रमांमध्ये टाकत आहेत. कारण काय असेल त्याचं? बिकॉज दे डोंट लाईक देअर सजेशन्स. त्याचा मागचं खूप सारे असतील, तर त्याच्या मागचं एक कारण काय की त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले सजेशन, सल्ले त्यांना आवडत नाही. दे डोंट लाईक, त्यांना आवडत नाही. ओके, either the wife doesn't like or the son doesn't. एक तर त्या पत्नीला आवडत नाही किंवा एक तर पतीला आवडत नाही. And they think it's better to put them in the old age home. मग त्यांनी कोणत्या निर्णय येतात? चला यांना आपण वृद्धाश्रमामध्ये टाकूया. Both of them are working, there is no one to take care, they want to take care. दोघं पती पत्नी काम करत आहेत, आई वडिलांवर कोण लक्ष देण्यासाठी नाही आहे, चला आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकूया. ओके, इझी मेथड. आणि मग एक सोपा मार्ग किंवा प्रक्रिया. But we forget the pain what they had when we are growing. पण आम्ही विसरून जातो की त्यांनी ज्या दुःखातून प्रवास करत आहेत ज्यावेळी आम्ही वाढत होतो. राईट फ्रॉम द चाइल्डहुड. आणि लहानपणापासून if we start thinking, जर आम्ही विचार करू लागलो, the first step you take, ज्यावेळेला तुम्ही पहिलं पाऊल टाकलं, okay, the hand which you get, आणि पाऊल टाकत असताना तुम्ही पडताना जो हात तुम्हाला धरण्यासाठी आला, आणि तुम्ही पडण्याआधीच त्यांनी तुम्हाला हात दिला किंवा पडल्यानंतरच तुम्हाला हात दिला, ते हात कोण होते? तर तुमचे पालक होते. ओके, नेक्स्ट थिंग, द फीडिंग. आणि मग पुढचा भाग तुम्हाला खाऊ घालणं. यू आर हंग्री, तुम्हाला भूक लागलेली होती. यू कीप ऑन क्राइंग, आणि तुम्ही रडत होता. बट विदाउट सेइंग अ सिंगल वर्ड दॅट यू नीड अ फूड, they understand that you need it. आणि तुमच्या तोंडातून शब्दही नव्हते की मला भूक लागलेली आहे, पण तुमच्या भावनेला समजून त्यांना कळालं की माझ्या लेकराला भूक लागलेली आहे, आणि त्याने तुम्हाला खाऊ घातलेला. The time you are dirty, you had passed urine or stool. ज्या वेळेला तुम्ही सूशी केली त्यावेळेला you cry, तुम्ही रडू लागला.
Nobody knows why the child is crying. आणि कोणालाच माहित नाही बाहेर त्या आतमध्ये काय झालेलं आहे. But the mother understands what is happening. पण मम्मीला माहित होते की बाबा सून आहे तर शी केलं बरं का. Okay, I should change the practice. आणि मला नॅपी बदलायला पाहिजे. She tries to keep it clean. आणि तिनं प्रयत्न केला, त्यांनी प्रयत्न केला की तुम्ही स्वच्छ असावं. It is very important. आणि हे खूप महत्वाचं आहे. Like this, all the way going to the school. आणि मग असाच प्रवास पुढे जात जात तुम्ही शाळेला जाऊ लागला. First day of the school. शाळेचा पहिला दिवस तुमचा. To make you ready. तुम्हाला तयारी करायची आहे. Take you to the school. तुम्हाला आवरून शाळेला घेऊन जायचं आहे. Take you go inside in the classroom. आणि तुम्हाला त्या ठिकाणी उत्तेजन करायचं की आज तुम्ही वर्गात जाऊन बसावं. And you sit outside. आणि मग तुम्ही रडला केला पण त्यांनी बाहेर बसलेले होते. Okay, they sit there and look at you. आणि ते बाहेर बघून वर्गात डोकावत होती की माझी मुलगी किंवा माझं लेकरू काय बघत आहे, My child crying. काय रडत आहे, काय He is my child is sitting there. काय बसलेला आहे, काय शांत, What's happening? काय चाललेलं आहे माझ्या लेकरावर. They are very. त्यांना चिंता वाटत होती. After 1 hour, they go and ask teacher. एक तासानंतर त्याने शिक्षकांना जाऊन विचारतात, Did my child have something to eat? काय देऊ का हो त्याला खायला, Has he eaten the chicken? काय डबा तर खाल्ला का बघूया. So many things in their life they go through. आणि खूप साऱ्या गोष्टींच्या दुःखातून त्यांनी प्रवास केला. When we forget what they forget. मग आणि एवढ्या प्रवासामध्ये आम्ही एवढे पुढे जातो की आम्ही ते विसरून जातो. Every year you pass, you get the good marks. आणि प्रत्येक वर्षी ज्यावेळी तुम्ही पास होता तुम्हाला चांगले मार्क मिळतात. And then the first thing that you come and tell them that I passed. आणि पहिली कोण व्यक्ती असेल तर मम्मीला किंवा पप्पाला तुम्ही सांगता की पास झालेलो आहे. When you tell them that, the joy they have, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो it is very important. तो वेगळा असतो. When you complete your studies, you go to job. तुम्ही शिक्षण कंप्लीट करता, तुम्ही कामाला जाता. The parents are worried. आई वडिलांना मागं काळजी लागलेली असते. What my son is doing, what my daughter is doing. माझी मुलगी किंवा मुलगा कसं काय काम करत Is असेल, he managing? Is he managing the job? त्याला सगळं जमत असेल काय. So many things. खूप साऱ्या गोष्टी. You come late from on the duty. तुम्ही कामावर उशिरा तुम्हाला होतो यायला, They are going very hard. पण मागं कोण असेल तर तुम्ही लोकांना काळजी लागली असते. You come half an hour late, look at the watch. आणि अर्धा तास तुम्ही लेट होता आणि आई वडिलांना लागते की घड्याळ बघतो तरी कुठं गेला, कुठं आहे मुलगी माझी, कुठं आहे तो. They start calling you. आणि मग लगेच ते फोन करतात. And you pick up the phone and you say, why are you calling me? आणि तुम्ही फोन उचलता आणि जोराने वाटता कशाला बाई कॉल करायला, Why every time you are calling काय me? सारखं फोन मारतो, Why every day you are calling me? रोज कुठला सुटलं कॉल करते. Just understand what they are going through. पण समजून घ्या की कशा कोणत्या सिच्युएशन मधून ते जातात. Instead of honoring them, त्यांचा आदर करण्याऐवजी, instead of giving them a respect, त्यांना सन्मान देण्याऐवजी you start fighting with them. तुम्ही त्यांच्यावर वादविवाद घालता, त्यांच्यावर भांडण करता. So it's very important in your life to honor your parents. आणि म्हणून हे महत्वाचा मुद्दा आहे की आमच्या पालकांचा आम्ही सन्मान When करावा. spiritual parents guide you through, ज्यावेळेला आत्मिक पालक तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सल्ला देतात, मार्गदर्शन करतात, they try to tell you the good things, you always take it the negative way. आणि त्यांचा मुद्दा असतो, त्यांचा विषय असतो की तुम्हाला योग्य आणि चांगली गोष्ट त्या सांगावी, पण तुम्ही चुकीच्या मार्गाने Because निघता. they want you to go in the right direction with the Lord. कारण त्यांची इच्छा असते की तुम्ही प्रभूमध्ये योग्य त्या मार्गाने तुमचा प्रवास असावा. That's why they always keep on preaching you. Don't do this, don't do that, don't do this. आणि म्हणून ते सारखं तुम्हाला टोचत असतात की बाबा हे करू नकोस, ते करू नकोस, ते कर, हे कर, But we don't like. पण आपल्याला आवडत नाही. So instead of respecting them, मग त्यांचा सन्मान करण्याऐवजी we start abusing them. त्यांना आम्ही त्यांच्या विषयी आपण बडबड करतो, वाद करतो. Okay, and then we say, oh, we don't want this church, we will go to other. आणि मग म्हणतो की कशाला पाहिजे हे, जर जातो दुसरीकडे. This pastor is always like this.
आणि पहिले पास्टर सारखा असेच आहे. Okay, we do not think about the heart what they have for you when they talk to you all these things. पण आम्ही बसून विचार करत नाही की याच्या मागे त्यांचा उद्देश, त्यांचं हृदयामध्ये काय चाललेलं आहे. So your biological parents and spiritual parents, my dear, please remember to all of them. आणि म्हणून प्रियानो, तुमचे जे शारीरिक आई वडील आणि आत्मिक आई वडील, मी तुम्हाला विनंती करत आहे की त्यांच्याविषयी विचार करा, त्यांचा सन्मान करा. Respect them, the wisdom what they have. आणि त्यांच्याकडे जे सुज्ञान किंवा बुद्धी देवाने दिलेले आहे त्याचा सन्मान करा. Respect the experience what they have. आणि जीवनाच्या इथपर्यंतच्या प्रवासात जो अनुभव त्यांनी घेतलेला आहे त्या अनुभवाचा सन्मान करा. When they tell you something, there is always a reason behind it. ज्या वेळेला त्यांनी तुम्हाला काहीतरी सांगता, पहा की त्याच्यामागे काय कारण आहे. Okay, there is always a reason. आणि कारण हे असतं Because they have gone through this particular situation. कारण त्यांनी सांगत असताना त्यांच्याकडे अनुभवाचा खजाना आहे ज्यातून त्यांनी प्रवास केलेला आहे. Okay, that's why they tell you the good things. म्हणून ते तुम्हाला चांगली गोष्ट सांगतात. They went through the experience. They don't want you to go through the same experience. आणि त्यांनी ज्या अनुभवातून गेले तो चुकीचा असेल किंवा चांगला असेल, त्यातून तुम्ही जाऊ नये अशी त्यांची इच्छा असते. जर चुकीचं असेल तर जाऊ नये. They learn after making a mistake, and they don't want you to go through that mistake. आणि त्याच्यामागचं कारण कधी कधी हे असतं की त्यांनी चुका केलेल्या असतात, ती चूक तुम्ही करू नये म्हणून त्यांनी तुम्हाला सांगत असतात. They were unforgiven by their parents or by the others, which they don't want you to go through. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आई वडिलांनी त्यांना माफ केले नसते किंवा दुसऱ्याने क्षमा केली नसते, म्हणून त्यांची इच्छा असते की तुमच्याबरोबर असं होऊ नये. They went through failures, which they don't want you to go through. आणि अनेक प्रवास त्यांनी त्या ठिकाणी अपयशातून केलेला असतो आणि म्हणून त्यांची इच्छा नसते की माझ्या मुलांनी किंवा माझ्या लेकरांनी अपयशांमधून जावं. So don't look at them with emotions. आणि म्हणून त्यांच्याकडे फक्त भावनिक गोष्टीनेच पाहू नका. Learn to the respect what they have. पण जो सन्मान त्यांच्याकडे आहे तो शिकून घ्या. It is very important in our life. आणि हे जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. Going rebellious with your parents. Going rebellious with your parents. आणि आपल्या पालकांच्या विरोधात बंड करणं, You are putting yourself in a sea. आणि तुम्ही काय करत आहात की तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी एका खोल समुद्रामध्ये टाकत The आहात. word of God says into a sin of witchcraft. आणि असं सांगण्यात आहे देवाचं वचन की बंडखोरीपणा करणं एक जादूटोणाच्या पातका समान आहे. It is 1 Samuel 15th chapter and 23rd verse. आणि पहिला शमूएल 15 अध्याय 23rd verse. वचन 23. So always remember and obey your parents. आणि मग मला उद्देशून करायचं आहे की सर्वदा तुमच्या आई वडिलांचा सन्मान करा, त्यांना आदर द्या. Remember the spirit what they have. आणि समजून घ्या त्यांच्यामध्ये जो आत्मा आहे त्याच्याविषयी. Okay, here those who are sitting, your parents are already believers or they are there with you. आणि इथे जे तुम्ही बसलेला आहात तुमचे पालक कदाचित अगोदरपासून विश्वासणारे असतील. Do not humiliate your parents. आणि तुमच्या आई वडिलांची चेष्टा करू नका किंवा त्यांचा अपमान करू नका. Talk to them with humility. आणि त्यांच्याबरोबर तुम्ही त्या नम्रतेने बोला, त्या सन्मानाने बोला. So it is very important in your life. आणि हे महत्त्वाचं आहे जीवनात. Remember, they have authority to correct you. आणि हे आठवण ठेवा की त्यांच्याकडे अधिकार आहे की त्यांनी तुम्हाला त्यांनी तुम्हाला करेक्ट करावं, तुम्हाला मार्गदर्शन करावं. Okay, you support them financially when they grow old. आणि त्यांनी ज्यावेळी म्हातारपणाकडे प्रवास करत असतात तुम्ही आर्थिकरित्या त्यांना हातभार द्या. After their retirement, it is your duty to take care of them and they have taken care of you. आणि ज्यावेळी ते रिटायर झाले आपल्या कामापासून, नोकरीच नाही आपल्या कामापासून, आपल्या बिझनेस पासून ज्यावेळी ते रिटायर होऊन घरी असतील त्यावेळी तुमची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांना हातभार लावा. Sometimes when I see the Facebook, I see some of the clips. आणि ज्या वेळेला मी फेसबुकवर व्हिडिओ स्क्रोल करत असतो काही व्हिडिओज मी पाहतो where the parents are there and the son says, you don't understand anything, you just keep quiet. आणि मी असं ऐकतो त्यामधून की मुलगा त्या ठिकाणी आपल्या वडिलांना म्हणतो की काय बडबड करत आहे, तुम्हाला काय समजते, शांत बसता. Father's spect is broken. आणि वडिलाचा चष्मा तुटलेला आहे. And he says, sir, please
please get it repaired. आणि तो आपल्या मुलाला सांगत आहे की बाळा एवढं जरा करून आणशील का? And the son says, I don't have money right now, we'll see next time. आणि मग मुलगा म्हणत आहे की आता काय पैसे नाही आहेत, पुढच्या वेळेला बघूया. Remember the young days when you started asking them. आणि मग तुमच्या तारुण्याचे दिवस आठवा आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या पप्पांना म्हणला की तुम्हाला काहीतरी पाहिजे आहे, Whether mother or father, पप्पा किंवा मम्मी कुणाला तुम्ही सांगितलं? when you say, I need this, ज्या वेळेला तुम्ही म्हणला की मम्मी हे पाहिजे बघ मला, they never say no. त्यांनी म्हटलं नाही की पुढच्या आठवडी बघू. Okay, they say, okay, I will. त्यांच्याकडे नसताना देखील त्यांनी तुम्हाला दिलेला. They will give the money from anywhere and try to fulfill the desire. त्यांनी नाही हा शब्द काढला नाही, पण त्यांनी काहीतरी मॅनेज केलं आणि त्यांनी ही काळजी घेतली की माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला हे So असावं. support financially to your retired parents. म्हणून जे निवृत्त झालेले तुमचे आई वडील आहेत त्यांना आर्थिकरित्या हातभार द्या. Care for them when they are sick. ज्या वेळेला ते आजारी पडतील त्यांची काळजी घ्या. When they are sleeping in the bed, ज्या वेळेला त्यांनी आपल्या बिछाणावर झोपलेले if असतात, you think it is unusual, ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येतं, तुम्हाला नोटीस करता तुम्ही काहीतरी वेगळं वाटत आहे आज, okay, you can go and ask them. जाऊन तुम्ही त्यांना विचारा. You have to care for them तुम्ही त्यांची काळजी घ्या and understand they have done this for you. आणि हे लक्षात घ्या त्याच गोष्टी त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या आहेत. Because at the middle of the night when you are sick and you are shouting for water and you are asking for something, पहा, तुमच्या जीवनाच्या प्रवासामध्ये ज्यावेळी तुम्ही मध्यरात्रीला तापाने त्या ठिकाणी फणफणून तुमच्या बिछाण्यावरती तुम्ही हलत होता किंवा पाणी मागत होता, त्यावेळेला त्यांनी तुम्हाला अनदेखा केलेलं नाहीये. okay, they are the parents, they get up from there and ask you what's happening. तेच तुमचे पालक आहेत ज्यांनी त्या ठिकाणी आपली झोप मोड करून तुमच्या पाठीवर हात फिरले, विचारलेले काय झालं. So you have to ask them as well when they retire after their sick. मग आपली जबाबदारी नाही आहे का त्यांनी बिछाण्यावर पडल्यावरती विचारावं काय झालं मम्मी पप्पा काय झालं. Okay, it is your duty. हे आपले हे कार्य हे कर्तव्य आहे. And this is how you are going to be blessed. आणि मग हा एक मार्ग आहे की आम्ही याद्वारे आशीर्वादित So होतो. apart from all the things what we do, we have to make sure we respect and honor our parents. ज्या गोष्टींची लिस्ट किंवा सूची आपण पाहिली हे 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 करतोय, या गोष्टींच्या सोडून ही गोष्ट ही महत्वाची आहे. So honoring our spiritual authority is the second thing. आणि दुसरा मुद्दा पाहूया की आपली जे आत्मिक अधिकारी आहेत त्यांचा आम्ही आदर करायला पाहिजे. If you want to know the scriptures, you want to write down 1 Thessalonians 5th chapter 12 and 13 verse. पहिले तेसेली 5वा अध्याय आणि 12-13 वचन. Hebrews 13th chapter 7 and 13 verse. 17 आणि 13 वचन. They explain about the spiritual authority. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे आपल्या आत्मिक अधिकाऱ्यांविषयी. So honoring spiritual authority has to do with allowing them to speak into your life and give us answer. आता तुम्ही म्हणाल की आदर करणं म्हणजे काय करावं, तर त्यांना परवानगी द्या की त्यांनी तुमच्या जीवनामध्ये तुमच्या तो अधिकारानं बोलावं आणि तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन करावं. It is the right what they are supposed to have. आणि त्यांचा तो अधिकार आहे जो त्यांच्याकडे आहे. Okay, it is the right what honoring spiritual authority and allow them to speak over your life with prophetic words. तो त्यांचा अधिकार आहे की तुमच्या जीवनामध्ये त्यांनी बोलावं, तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं, सल्ला द्यावा आणि तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद They करावा. are the ones supposed to hold you accountable whatever you do, negative or positive in your spiritual life. आणि तेच आहेत अधिकारामध्ये तुमच्यासाठी जे तुम्हाला त्या ठिकाणी अकाउंटेबल पकडतील किंवा तुमचा लेखाजोखा घेतील, हिशोब घेऊ शकतात तुम्ही काय चुकीचं केलं काय बरोबर केलं. They will guide you to the constantly the proper way. आणि तेच तुमचा हिशोब घेतील आणि त्या प्रकारे तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. Okay, in kingdom of God, how you are supposed to walk, they are the one who will teach you. आणि देवाच्या राज्यामध्ये तुमची चाल कशी असावी, तुमचा प्रवास कसा असावा हे शिकवण्याचा अधिकार, हे शिकवण्याचा जबाबदारी त्यांच्याकडे आहे. So when you go through your life, म्हणून तुम्ही जीवनाचा प्रवास ज्यावेळी करत असता, please do not try to teach your spiritual parents how they are supposed to be. आणि मग मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्या आत्मिक आई वडिलांना शिकवू नका की त्यांनी कसं They केलं पाहिजे. knows exactly what they are supposed to do. आणि त्यांना ठाऊक आहे चांगलंच की त्यांना काय करायचं आहे. Do not try to hurt them in your life. आणि तुमच्या जीवनाद्वारे किंवा जीवनामध्ये त्यांना तुम्ही दुःख देण्याचा प्रयत्न करू As your नका. biological parents get hurt, the same way your spiritual parents they get hurt.
जसे तुमचे शारीरिक आई वडिलांना दुःख होतं किंवा वाईट वाटतं, तसंच आत्मिक देखील आपले जे पालक आहेत त्यांना देखील दुःख होतं आणि वाईट वाटतं. Biological parents get hurt because they make you grow. आणि शारीरिक आई वडील किंवा पालक, शारीरिक आई वडील का त्या ठिकाणी वाईट वाटतं, दुःख वाटतं, कारण त्यांनी तुम्हाला शारीरिकरित्या वाढवलेलं आहे. Okay, and the spiritual parents make you walk through the spiritual life. आणि जे आत्मिक पालक आहेत त्यांनी तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी आणि आत्मिक जीवनाचा प्रवास करण्यासाठी तुम्हाला मदत केलेली आहे. So sometimes they become strong, sometimes they do it love, but make sure they always love you more than what. आणि यामध्ये तुम्हाला वाढवत असताना आत्मिक जीवनामध्ये कधी कधी त्यांनी हार्ड झालेले आहेत, कधी कधी त्यांनी कठीण तुमच्याप्रती वागलेले आहेत, कधी कधी त्यांनी प्रेमानं तुम्हाला घेतलेलं आहे. If you come to know some wrong things about your spiritual parents, do not try to expose them and tell others. ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या आत्मिक पालकांविषयी काही चुकीची गोष्ट तुमच्या लक्षात येते, ती गोष्ट तुम्ही गावभर कुणालाही सांगत फिरू नका. त्यांच्याकडे येऊन तुम्ही त्यांच्याशी You have no right to do that. तुमच्याकडे तो अधिकार नाही आहे की तुम्ही सगळ्यांना ती बोलत. I will give you the example. मी तुम्हाला याविषयी उदाहरण देऊ इच्छितो. If you know Noah, जर तुम्हाला नोहा माहित असेल, Noah was sleeping naked in his tent. नोहा त्या ठिकाणी एक दिवशी नग्न म्हणजे अर्ध्या कपड्यांमध्ये आपल्या तंबूत Not अर्ध्या कपड्यामध्ये, complete naked he was struck. आणि तो पूर्ण असा नग्न अवस्थेत झोपलेला, कारण तो दारू पिलेला होता. Okay, and he was sleeping naked in his tent. आणि तो तंबूमध्ये नग्न झोपलेला होता. And his elder son, he goes there, he looks at him. आणि त्याचा थोरला मुलगा तो जाऊन त्या ठिकाणी तो पाहतो. Okay, and he goes outside and tells other brothers. आणि जाऊन पाहतो तर तो पाहिल्यानंतर लग्न आहे, बाबाला बाबा झाकावं कपडं पण असलं काय नाही, जाऊन बाहेर आपल्या भावाला सांगतो. Okay, two brothers, he tells them. दोन भाऊ असतात बाहेर, त्यांना जाऊन तो सांगतो. Okay, and when he tells them, these two brothers, they are wise enough, they take the cloth and walk backside, not looking at him, and they go and cover others. आणि दोन जे भाऊ होते ज्यांनी ऐकलं, त्यांनी जाऊन आणि चौघांना सांगितलं नाही, तर त्यांनी त्या ठिकाणी बुद्धिमान होते, त्यांनी एक कापड घेतलं, पाठमोरे झाले आणि त्यांनी पाठमोरे होऊन आपल्या वडिलांची जी नग्नता ती झाली. ज्या वेळेला नोहा आपल्या शुद्धीत आल्याने उठला, he saw the cloth on his body, आणि त्यानं पाहिले की बाबा मला कोणतरी माझी नग्नता झाकलेली आहे. and he came to know that these are the two. आणि मग त्याच्या लक्षात आले की बाबा माझी ही दोन मुलं आहेत, त्यांनी असं He केलं. blessed them. आणि त्यानं नोहानं त्या दोघांना आशीर्वाद केला. But one who exposed, पण ज्यानं वडिलांची नग्नता जाऊन बाहेर सांगितली, he cursed him. त्यानं शाप दिला. So to keep quiet about your spiritual parents after knowing that they have done something wrong, and you keep quiet, don't go and tell others, you receive the blessing of the Lord. ज्या वेळेला तुमच्या लक्षात येते की आत्मिक पालकांनी काहीतरी चूक केलेली आहे, ती जर तुम्ही जाऊन सगळ्याला सांगत नाही, तर त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी आशीर्वादाचे भागीदार होता. Okay, you get the blessings from the spiritual parents as well as from the Lord. आणि परमेश्वर आणि आत्मिक आई वडिलांकडून तुम्हाला त्याप्रती आशीर्वाद प्राप्त होतो. So it's very important in our life to respect them. म्हणून जीवनामध्ये इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे की त्यांचा आदर करा. But most of the time we don't do that. पण खूप वेळा असं होतं की आम्ही हे करत नाही. It's not in our church. Even in outside churches, I have heard तुम्ही that they try to expose their spiritual parents. आणि फक्त आपल्या मंडळीविषयीच नाही, खूप साऱ्या मंडळांमध्ये असं झालेलं आहे किंवा होतं त्या ठिकाणी ते आत्मिक पालकांना त्या ठिकाणी त्यांना चव्हाट्यावर आणण्याचा किंवा त्यांना नग्न करण्याचा प्रयत्न करतात. The next thing is honoring others. तिसरा मुद्दा आहे की दुसऱ्यांचा सन्मान किंवा आदर करणं. Those who are around you in the church. आणि जे आजूबाजूला तुमच्या मंडळीमध्ये आहेत, Okay, those who belong to you, those who talk to you every day. आणि जे तुमच्या बरोबर आहे, तुमच्याशी रोज बोलतात, संबंध आहे, Those who are on the job with you. किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत, We have to honor each one of them. आणि त्या सगळ्यांचाही आपल्याला सन्मान आणि आदर केला पाहिजे. Because doing this will lift you up in their eyes. पहा, हे करणं तुम्हाला त्यांच्या नजरेमध्ये उंच करतं. And they try to respect you and God will bless you. आणि तेही काळजी घेतात की तुमचा सन्मान झाला पाहिजे, आणि परमेश्वरी काळजी घेतो की तुमचा सन्मान झाला. Because when they look at you, God is already lifted up.
saying that you are the one who is doing good. आणि ज्या वेळेला ते तुमच्याकडे पाहतात परमेश्वर त्यावेळेला अगोदरच तुम्हाला उंच करतो की पहा परमेश्वराच्या दृष्टीने योग्य करतात. When they look at you, they understand what is the attitude of Christ in your life. ज्या वेळेला ते तुमच्याकडे पाहतात तुमचा स्वभाव पाहतात त्यांच्या लक्षात येतं की तुम्ही प्रभू येशू समान तुमचा स्वभाव आहे. Also they recognize and celebrate the good things what we do. आणि मग त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांनी त्या ठिकाणी आनंदाने उत्सव करतात त्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत त्याचा. So it is very important in our life to respect others, those who are around us. आणि आपल्या आजूबाजूला जे मंडळीत आहेत कामावर आहेत शाळा कॉलेजेस मध्ये आहेत त्यांचा सन्मान करणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. I will tell the blessings of honoring other people. आणि मी तुम्हाला आशीर्वाद सांगेन ज्या वेळेला आपण इतरांचा सन्मान करतो. Okay, when you honor someone, you release them to trust you. ज्या वेळेला तुम्ही एखाद्याचा सन्मान करता आजूबाजूला किंवा मंडळीमध्ये कामावर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर त्यांनी विश्वास ठेवा म्हणून दरवाजे उघडता. When you honor someone, you release them to bless you. आणि ज्या वेळेला एखाद्याचा तुम्ही सन्मान करता आजूबाजूला तुम्ही दरवाजे उघडता की त्यांनी You release them to bless you. आणि तुम्ही दरवाजे उघडता की त्यांनी येऊन तुम्हाला आशीर्वाद करावा. Okay, when they look at you, they always bless you. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे बघतात की तुमच्याकडे फेवरच्या किंवा कृपेच्या You नजरेने don't बघतात. need to tell anything to them. They knows what you are. आणि तुम्ही जाऊन काय तुमचा पसारा मांडण्याची गरज नाहीये त्यांना माहित असतो की हा व्यक्ती कसा Because आहे. your attitude, because your way of working, because your way of handling, because your way of talking makes a difference. कारण तुमचा स्वभाव तुमची वागणूक तुमचं बोलणं तुमचं त्यांना सन्मान देणं त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीतून ख्रिस्ता समान स्वभाव त्यांच्या So लक्षात when येतो. you honor someone, you release them to serve you. आणि ज्या वेळेला तुम्ही आजूबाजूला लोकांचा सन्मान करता त्यावेळेला तुम्ही द्वार उघडता त्यांच्यासाठी की त्यांनी तुमची सेवा करावी. Okay, so when you honor a person, you encourage them to remain true to their calling to serve God. ज्या वेळेला आजूबाजूच्या लोकांचा आम्ही सन्मान करतो त्यावेळेला तुम्ही द्वार उघडता की जे सेवा करण्याचा अभिषेक तुमच्यावर आहे त्यासाठी ते उपयुक्त व्हावे. This is what is important when you look for the blessings. आणि या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्यावेळी तुम्ही आशीर्वाद म्हणून आशीर्वादाकडे So पाहता. just don't think about I'm reading my Bible, I'm praying every day, I'm doing good things in my life, I'm blessed. याच लिस्टकडे पाहत बसू नका आयुष्यभर काय मी प्रार्थना करतोय चर्चला जातोय उपवास करतोय दान दशांश देतोय आराधना करतोय मी माझा दशांश वेळेचा देतोय याच गोष्टीच्या लिस्टकडे पाहत बसू नका. Most of the time there are blessings which are counted in a material blessing. पहा खूप वेळा किंवा बहुतांश वेळा असंच झालेलं आहे आशीर्वादाची मोजणी कशी लोक करतात जे जगामध्ये तुम्हाला भौतिकरित्या मिळणार आहे त्याच्यावर. Okay, I got a car, I'm blessed. मला गाडी मिळाली मी आशीर्वादित I आहे. got a bike, I'm blessed. मला 2 चाकी नवीन गाडी मिळाली मी I आशीर्वादित आहे. got good ornaments, I'm blessed. मला चांगला सोन्याचा हार किंवा चेन मिळाली मी आशीर्वादित आहे. Okay, I got a good house, I'm blessed. मला चांगलं घर मिळालं मी आशीर्वादित आहे. So all these things are blessings. आणि या सगळ्या गोष्टी आशीर्वाद आहेत आशीर्वादाचा भाग आहे. Okay, but there are some hidden blessings in your life. पण तुमच्या जीवनामध्ये काही गुप्त अशा आशीर्वाद आहेत. And they are not seen, but they are there in your life. पहा ते दिसत नाही डोळ्यांना पण ते आहेत. And we have to remember this. आणि मग माझं काम काय की त्याला तुम्ही शोधा आठवण करा त्याची. These are the secrets of the blessings in your life from God. आणि परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या आशीर्वादांविषयीचं हे रहस्य आहे. You see, God's word always says, seek first the kingdom of God. आणि परमेश्वर आपल्याला सल्ला देतो की पहिल्याने बाबा परमेश्वराच्या राज्य प्राप्तीसाठी लाग And His righteousness. आणि त्याच्या धार्मिकतेचा तू मागे चाल. Okay, and then everything will follow. आणि मग काय होईल जगातली सगळी गोष्ट तुझ्या मागे येईल. So if you are believing in God, जर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता as you are walking with the Lord, आणि प्रभू बरोबर तुम्ही चालत आहात as you are going with Him, आणि त्याच्याबरोबर तुमचा प्रवास तुम्ही करत आहात remember God's blessings are always with you. तर लक्षात ठेवा की परमेश्वराच्या आशीर्वादाचा हात तुमच्यावर चालत आहे. Knowingly, unknowingly, God is always with us. जाणतेपणे किंवा अजाणतेपणे परमेश्वर निश्चित तुम्हाला आशीर्वादित करत आहे. Amen. आमेन. God bless you. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. चला आपल्या जागेवरती उभं राहूया आपण.